फोटो फ्रेम. सई, राधा, नेहा आणि मृणाल चौघींचा घट्ट ग्रुप. नुकत्याच 12वीतून कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला. स्वातंत्र्य, नवीन मित्रमैत्रिणी, कॅन्टीन, प्रॅक्टिकल सगळंच नवीन आणि रोमांचक. आज राधाचा वाढदिवस होता. यावेळी काहीतरी हटके करायचं सईने ठरवले. सगळ्या जवळच्या मॉलमध्ये गेल्या. गिफ्ट शॉपमध्ये रंगीबेरंगी वस्तू, टेडी, शो पीसेस, लाईट्स, नुसती झगमगाट. मृणाल एका सुंदर लाकडी फोटो फ्रेम समोर थांबली. फ्रेमवर कोरलेलं होतं, मोमेंट्स दॅट स्टे फॉरेवर. ती त्याकडे एकटक पाहू लागली. इतक्यात बाजूला उभा असलेला एक मुलगा तिलाच बघत असल्याचं तिला जाणवलं. उंच, साधा पांढरा शर्ट, चेहऱ्यावर हलकंसं स्मित. नजरानजर झाली. मृणालने लगेच नजर वळवली. मैत्रिणींनी लगेच पकडलं. काय गं, फोटो फ्रेम आवडली की कोणी फोटो काढणारा? नेहा चिडवू लागली. मृणाल लाल झाली. काही बोलू नका हं. गोंधळात खरेदी झाली. पण मृणालचं मन त्या फ्रेममध्ये आणि त्या नजरेत अडकून राहिलं. पार्टीच्या रात्री राधाच्या टेरेसवर सजावट, लाईट्स, म्युझिक. सगळ्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होत्या. केक कटिंग, डान्स, सेल्फीज सगळं मजेत चालू होतं. पण मृणाल मात्र वारंवार गर्दीत कोणाला तरी शोधत होती. स्वतःलाच समजत नव्हतं का. रात्र संपली. घरी आल्यावर ती शांत झाली. आईने विचारलं, काय गं, एवढी गप्प का? काही नाही, ती म्हणाली. पण तिच्या मनात पहिल्यांदाच कुणाची तरी आठवण घर करून बसली होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या लायब्ररीत मृणाल नोट्स काढत बसली होती. समोरून आवाज आला, एक्सक्यूज मी, ही पेन तुमची आहे का? तिने वर पाहिलं. तोच मुलगा. ती गोंधळली. हो, माझंच आहे. तो हसला. काल मॉलमध्ये तुम्ही फोटो फ्रेम बघत होता ना? मृणाल आश्चर्यचकित झाली. तुम्ही ओळखलंत? कारण तुम्ही फ्रेमकडे नाही, स्वप्नाकडे बघत होता, तो म्हणाला. ती नकळत हसली. मी आर्यन. मी मृणाल. त्या दिवशी दोघांनी लायब्ररीत थोडं बोलणं केलं. न काही जास्त, न काही कमी. घरी येताना मृणालला जाणवलं, काही भेटी या फोटोसारख्या असतात. सुरुवातीला फक्त एक क्षण, पण हळूहळू त्या मनाच्या फ्रेममध्ये कायमच्या बसतात. लायब्ररीतली ती छोटीशी ओळख झाल्यानंतर मृणालच्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागी झाली. आर्यन कधी दिसेल? पुन्हा बोलायला मिळेल का? दुसऱ्या दिवशी कॅन्टीनमध्ये सई, नेहा आणि राधा बसल्या होत्या. मृणाल येऊन बसली, पण तिचं लक्ष मोबाईलकडेच होतं. कोणाचा मेसेज येण्याची वाट बघतीये? सईने डोळे मिचकावत विचारलं. काही नाही गं, ती हसली. पण गालावरचा गुलाबी रंग काही लपला नाही. इतक्यात मागून आवाज आला, हाय, मी इथे बसलो तर चालेल का? सगळ्या मैत्रिणी एकदम शांत झाल्या. आर्यन ट्रे हातात घेऊन उभा होता. हो हो, नक्की, नेहाने मुद्दाम मोठ्या आवाजात उत्तर दिलं. आर्यन आणि मृणालचं बोलणं सुरू झालं. अभ्यास, विषय, आवडती पुस्तकं, फोटोग्राफी. बोलताना कळलं की आर्यनला फोटो काढायला खूप आवडतं. म्हणूनच कदाचित तुला फोटो फ्रेम आवडली असेल, तो हसत म्हणाला. मृणाल थोडी लाजली. त्या दिवशी दोघांनी पहिल्यांदाच एकत्र कॉफी घेतली. साधी, शांत, पण खास. काही दिवसांनी कॉलेजमध्ये वार्षिक कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. आर्यन फोटोग्राफी टीममध्ये होता. तो सगळ्यांचे फोटो काढत होता. एकदा मृणालने त्याला एका मुलीसोबत खूप हसत बोलताना पाहिलं. ती मुलगी त्याच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी दाखवत होती. मृणालचं मन अचानक खट्टू झालं. बहुतेक मीच जास्त विचार करते, ती मनात म्हणाली. त्या दिवशी ती आर्यनशी फारसं बोलली नाही. मेसेजला उशिरा उत्तर दिलं. आर्यनला काहीतरी वेगळं जाणवलं. दुसऱ्या दिवशी त्याने तिला थांबवलं. मृणाल, काही झालंय का? नाही, ती थोडक्यात म्हणाली. आर्यन शांतपणे म्हणाला,
काल जी मुलगी होती ना, ती माझी चुलत बहीण आहे. पहिल्यांदाच आपल्या कॉलेजमध्ये आली होती. मृणालचे डोळे मोठे झाले. तिला स्वतःचाच राग आला. माफ कर, मी मी थोडं चुकीचं समजले. आर्यन हसला. फोटोमध्ये जे दिसतं तेच खरं असतं असं नाही. अँगल बदलला की अर्थही बदलतो. त्या वाक्यावर दोघेही हसले. कार्यक्रमाच्या दिवशी आर्यनने मृणालला एक गिफ्ट दिलं. छोटीशी लाकडी फोटो फ्रेम. त्यात कार्यक्रमात दोघांचा काढलेला एक सुंदर फोटो होता. खाली लिहिलं होतं, सम मोमेंट्स आर मींट टू स्टे. मृणालच्या डोळ्यात चमक आली. मला वाटलं ही फ्रेम तुझ्याकडे असायला हवी, आर्यन हलक्या आवाजात म्हणाला. त्या क्षणी मृणालला जाणवलं, पहिली भेट कदाचित योगायोग असते, पण नातं टिकविण्यासाठी प्रामाणिकपणा आणि विश्वास लागतो. ती हसून म्हणाली, हो, आणि ही फ्रेम आता कायम माझ्याकडेच राहील. आर्यनच्या चेहऱ्यावरही तेच शांत स्मित होतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.